नमस्कार मित्रांनो, 27 जानेवारी 2024ला मुंबईच्या शिवाजी चौकमध्ये जरांगे पाटील यांच्यासोबत 1 लाख लोक संपूर्ण महाराष्ट्रातून जमा झाली होती। आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय सरकारने घेतला नाही, याच्यासाठी सर्वच लोक मुंबईकडे कूच करू पाहत होते। परंतु हे ज्या वेळेस सरकारच्या लक्षात आलं त्यावेळेस सरकार जागृत झालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्वरित जरांगे पाटील यांना भेटले आणि एका अधिकाऱ्याला स्टेजवर बोलवून फाईलमधून एक कागद काढण्यात आला आणि तो कागद जरांगे पाटील यांना देण्यात आला। मित्रांनो, तो कागद नेमका होता कोणता? तो कागद होता सरकारी अधिसूचनांचा। सरकारी अधिसूचनांचा कागद काय असतो हे मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यापूर्वी जाणून घेऊया 25 जानेवारीला सुरू झालेलं उपोषण शेवटी जरांगे पाटील यांनी मागे का घेतलं असेल आणि जो कागद जरांगे पाटील यांना देण्यात आला त्या कागदामुळे आरक्षणासाठी काही फायदा होणार आहे का? आणि जर समजा सरकारकडनं काही फसवणूक झाली मराठा समाजाची तर त्याचा परिणाम आगामी येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 33% मराठा समाज राहतो आणि मराठा समाजाला न्याय मिळावा असं जरांगे पाटील यांचं मत होतं। म्हणून त्यांनी तब्बल 2 वेळेस उपोषण केलीत। संसाराचा आणि पोराबाळांचा विचार न करता स्वतःचे प्राण गमावण्यापर्यंत त्यांची इच्छा होती। स्वतःचे प्राण गेले तरी चालेल पण आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी त्यांची भूमिका होती। मित्रांनो, हा संघर्ष आजपासून नाही, गेल्या 15 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे। या सर्व गोष्टींवर आपण चर्चा तर करणार आहोत, परंतु त्यापूर्वी जाणून घेऊया जरांगे पाटील यांचा थोडा इतिहास। मित्रांनो, जरांगे पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 मध्ये बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झाला होता। यांचे वडील शेतकरी होते। हालाकीची परिस्थिती होती, पैसा एवढा नव्हता। जरांगे पाटील यांनी 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण घेतलं, परंतु त्यानंतर ते काँग्रेससाठी काम करायला लागले आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बनले। परंतु ज्या वेळेस ते त्यांच्या वडिलांना शेती कामात मदत करत होते त्यावेळेस अनेक महापुरुषांचे पुस्तकं त्यांनी वाचले आणि तेथून त्यांना एक आयडिया जनरेट झाली आणि एक समाज सुधारक बनावं असं त्यांना वाटलं आणि त्याचमुळे त्यांनी 2011 मध्ये एक संघटना स्थापित केली। त्या संघटनेचं नाव होतं शिवबा संघटना। या संघटनेची सुरुवात ज्या वेळेस झाली त्यावेळेस फक्त 24 लोकांनी या संघटनेला सुरू केलं होतं, परंतु 2016 येईपर्यंत त्या संघटनेने अनेक जिल्ह्यांमध्ये आपले पाय पसरवले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावेत, शंभूराजांचे विचार घरोघरी पोहोचावेत, महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचे विचार समजावेत, याच्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते। इवन त्यांनी बीड जिल्हा, जालना जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नाट्य पथक सुद्धा आणली होती। तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगू इच्छितो की मित्रांनो, ज्या वेळेस त्यांचं लग्न ठरलं त्यावेळेस चक्क त्यांनी त्यांच्या पत्नीला पाहिलंच नव्हतं, परंतु ज्या वेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्यांची पत्नी कशी दिसते। परंतु ह्याच पत्नीने त्यांना उपोषणाच्या काळात अतिशय महत्त्वाची साथ दिली, म्हणजेच पूर्ण कुटुंब सांभाळलं, पोरा बाळांचा सांभाळ केला आणि दुसऱ्या साईडला जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते। मित्रांनो, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर त्यांनी नाट्य दाखवलं लोकांना त्यावेळेस बिना तिकीट घेतले असे अनेक लोक नाटक बघण्यासाठी यायचे आणि नाटक बघण्यासाठी आलेले लोक काही वेळेस धिंगाणा घालायचे आणि त्यावेळेस नाटकाच्या स्टेजच्या अनेक वेळेस तुटफूट व्हायच्या। म्हणून या स्टेजचे कंत्राटदार जे होते त्यांनी चक्क जरांगे पाटील यांच्यावर केस दाखल केली होती। एक नाटक सादरीकरण करण्याच्या दरम्यान एक हत्ती आणि एक घोडा दगावला गेला, त्यावेळेस सुद्धा जरांगे पाटील यांना लाखो रुपये भरावे लागले होते। स्वतःच्या मालकीची 1.5 एकर जमीन त्यांनी विकून ह्या पैशांना पूर्ण केलं होतं। मात्र समाज सुधारण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला होता, जो ठाम निश्चय केला होता, त्याच्यापासून ते मागे कधीच हटले नाही।
अशातच अनेक राजकीय लोक आणि उद्योजक यांनी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी जरांगे पाटील यांना सांगितलं की तुम्ही मतदान लढा, आम्ही तुम्हाला पैसे पुरवू, तुम्हाला फक्त निवडणूक लढायची आहे. परंतु पैशांचा बाहुल दाखवलेला या लोकांना सरळ जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी समाज सुधारणेचं काम करत आहे, राजकारणाचं नाही. म्हणून याचंच कारण आहे की राजकारणामध्ये ते का गेले नाही, काँग्रेस पक्षाला त्यांनी गुड बाय का केला, याचं हेच कारण असू शकतं. आज अशी वेळ आली की महाराष्ट्राच्या सरकारला मान्य करावं लागलं की आरक्षण द्यावंच लागेल. परंतु हे आरक्षण लगेच मिळणार आहे का? नाही. याच्याबद्दलचे काही पुरावे जमा केले जातील, केस कोर्टामध्ये जाणार आहे. कारण की भारतीय संविधानानुसार सगळ्या गोष्टी या भारतात चालत असतात, प्रत्येक राज्यात होत असतात. काही एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की जर समजा मराठा समाजाच्या लोकांची काही फसवणूक सरकारकडनं झाली तर त्याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल आणि त्याचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आरक्षण इतकं इझिली मिळू शकतं का? आणि आरक्षण मिळालं तर ते कसं मिळेल? ओबीसी मध्ये त्यांचा शेअर किंवा वाटा असेल का? या सगळ्या गोष्टींची चिंता आता प्रत्येक व्यक्तीला पडलेली आहे.